नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। उत्तर महाराष्ट्रातील राजकारणातल्या मोठ्या घडामोडीत आज डॉक्टर तुषार शेवाळे यांनी धुळे येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। त्यांच्या या भाजप प्रवेशाने मालेगावमधील काँग्रेसला खिंडार पडले आहे। या प्रवेशाने मालेगावातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। तसेच डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या समर्थकांमधूनही संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत। धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमध्ये लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। डॉक्टर शेवाळे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण पक्षाने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले। त्यानंतर काँग्रेसने नाराजी दूर करून त्यांना राज्यस्तरावरील पदही दिले होते, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही। आज त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। मालेगावातल्या राजकारणातली ही मोठी घटना असून नागरिकांमधूनही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत। ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत ही घटना घडल्यामुळे महाविकास आघाडीला या गोष्टीमुळे किती फरक पडतो हे वेळच ठरवेल।